राम राम शेतकरी मित्रांनो, पंजाब डगनी परफेक्ट हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे आणि वातावरण सुद्धा बदललेलं आहे. म्हणून आज आपण सकाळी सकाळी गहू जमा करायला चालू केलेला आहे. तर घेता फटकन गहू जमा करून परत पुन्हा आणि ज्वारी पण काढायची आहे. लय लांबीलं की आपलीच बेजारी होणार आहे. आधी काय कर, आधी गुड लाव भरताना पडते काठ्यामुळं सांभाळून धरा. जमलं फक्त वरी जायची येळी होती. चला उचला, खान 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 जरा खाकी आणतीये त्या काट्यामधलं जरा सळणार आहे. आता आपलं बुड लागलेलं आहे. हे बघा आमची गँग किती आहे. फक्त सकाळचे 6:30 वाजलेले इथं. बाया किती वाजले तर हा 6:30 वाजता गहू चालू केला आहे आपण जमा करायला. कारण डग साहेबांनी पावसाचं वातावरण भरपूर शक्यता सांगितली आहे. ह्याला शर्ट आणायचंच की पाच 6 पेंडे घ्यावं. ह्याला 2 पेंड्यानं काय व्हायचं. पुन्हा वर येतो तुम्ही पप्पा. जायचं लग्न आहे. कुठं लग्न आहे बाहेर गावाला. हो नसते पाऊस पडत लवकर. टाक मध्ये. टाक. लय मोठी अंडीस की तू तर पिंडी. हा तिला ठेव तिच्यावर आणि 2-4 इकडं ह्या 2-3 घेऊन जाय. ऐ आणि दिवस सुद्धा निघालेला नाही, थोडा निघालेला आहे. तर एवढ्या सकाळी सकाळी लागलात आम्ही कामाला आणि खूप कस्टडी आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण काटे येतं, बिला आहेत आणि त्यामध्ये चालू आहे आमचा गहू जमा करायला. खूप काटे येतं. मीठ टाकावं लागतं यात्राला. कसंही टाकून पळायला लागले. दिदू तू तर लेकरू आणल्याने 2-2 अशा अंगाला धकायला लागू देणंच बघ त्या पेंड्याचा. लांब आणायला 2-4 लावूत की. खूप बक्कळ सैन्य आहे आमचं. ए लग्न हा काय म्हणलास. मिशन नगाज होय. थांब की मिशन नगाज का इकडं बघ की. कुठं जायचंय लग्नाला. कुठं उचल तुझ्या मनासारखं मिशन नगाज. हा चल
नीट टाकून या हो. व्यवस्थित टाक. आम्ही गहू जमा करा किती जण बघायचंय का? 2 4 5 मी 1 6. इकून पिलो. ए चल रे. खरं सांग गहू जमा करा कसं व्हायले? इकडे बघ की. गहू जमा करू वाटत नाही. इकडे बघ नेमकं काय व्हायले? तू आता काटे मग ह्यासाठी काय करावं लागेल? शाळा शिकायला लागते. हा शाळा का निम्या रस्त्यात बसून जमतंय? नाही. हा शाळा शिकल्याशिवाय आणि ही अंगावर ही खाकी घातल्याशिवाय कष्ट केले वजन वाढत नाही रे भया. आता ही घातलीस तू खाकी, पण शिक्षण घेऊन घातलेली खाकी आणि ही घातलेली वेगळी. चल मग ह्यासाठी काय करावं लागतंय? शाळा शिकायला लागते. शाळा मग तू शिकायला असा शाळा उद्यापासून पेपर सुरू व्हायचं. पेपर उद्यापासून अरे नंबर बिंबर आणतोस काय किंवा मग थोडा राहिलेला आहे आता. होय थोडा राहिला आता अर्धा घंटा. लग्नाला कुठं जायचंय? बरं तिथं उठ की पिलो टाका ठीक बरं. पुन्हा थांब म्हणत नाही. लईच काट येत बाई ते अशी बिलाईत. कोणती किलो काढ त्याला बांधायला? दिदू चल. कवड्या टाकून आले दीदी बसली तिथं बसली किती राहिले 25 खरं आहे. इकून चांगल्या सपईने जायचं का काट्यामधून जायचं? झालं जास्तीत जास्त 25 पिंडी राहिलेली आहे. एक जवळजवळ 2 तास लागलं म्हणायचं आम्हाला. 6 माणसं असून सुद्धा 2 तास लागलं या. कशामुळं? हे अशी मध्ये काटे येतं, त्या काट्यामुळं. आणि दिवस आता निघालेला आहे. पिलो घ्या 2 चला. तर मित्रांनो फायनली आपला ढीग जमा करणं झालेला आहे. खूप वेळ लागलं का त्या काट्यामुळं, आणि आम्ही 5-6 जण असल्यामुळं थोडं लवकर झालं का. तर आता मशीनची वाट बघू, खळ करून घेऊ मित्रांनो. कवाय ती मशीन काय नाही. जय जवान जय किसान. जय किसान.